तर हॅलो मित्रांनो, एशिया कप 2025चं फुल शेड्यूल या ठिकाणी आलेलं आहे आणि टोटल 8 टीम्स आहेत आणि पूर्णपणे T20 फॉर्मॅटमध्ये हे जे काही एशिया कप आहे तो होणार आहे. आणि ग्रुप एमध्ये इंडिया आलेला आहे आणि त्याच्यामध्ये ग्रुप एमध्ये इंडिया, पाकिस्तान, ओमान आणि UAE या 4 टीम इन्क्लूड केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ग्रुप बीमध्ये अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि हाँगकाँग या 4 टीम ग्रुप बीमध्ये आहेत. आणि या एशिया कपचं पहिला मॅच जी आहे ती सप्टेंबर 9ला अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग या ग्रुप बीच्या स्टेजपासून चालू होणार आहे. भारताची पहिली मॅच सप्टेंबर 10ला UAE विरुद्ध आहे. आणि भारताचं जर तुम्ही शेड्यूल बघितला तर सप्टेंबर 10ला UAE विरुद्ध एक मॅच आहे. त्याच्यानंतर सप्टेंबर 14ला इंडिया विरुद्ध पाकिस्तान, मोस्ट वेटिंग असलेली ही मॅच 14 तारखेला होईल. त्याच्यानंतर डायरेक्ट तिसरी मॅच सप्टेंबर 19ला आहे, इंडिया विरुद्ध ओमान. ह्या 3 मॅचेस झाल्यानंतर इंडिया शक्यतो टॉप करेल आणि त्यानंतर सुपर 4 होईल. सुपर 4मध्ये 4 टीम सिलेक्ट केल्या जातील, एमधून 2 आणि बीमधून 2 आणि बाकीच्या 3 टीमबरोबर आपल्या मॅचेस होतील आणि त्यामध्ये ज्याचे पॉईंट्स जास्त होतील तो फायनलमध्ये खेळेल. पण लक्षात ठेवायची गोष्ट आहे की हा T20 सामना आहे आणि अगोदर एशिया कपमध्ये जर बघितला तुम्ही तर त्याच्यामध्ये T20 फॉर्मॅटमध्ये कधीही झालेलं आहे तर कधी वन डे फॉर्मॅटमध्ये झालेले होते खेळ. पण यावेळी T20मध्ये होणार आहे आणि त्यासाठी स्क्वॉडसुद्धा आपलं सिलेक्ट केलेलं आहे आणि त्या स्क्वॉडमध्ये सूर्यकुमार यादव याला कॅप्टन म्हणून जबाबदारी दिलेली आहे. त्यानंतर शुभमन गिलला विकेटकीपर म्हणून घेतलेला आहे. आणि ही 15 जणांची टीम आहे ती मी तुम्हाला सांगतो आहे. सूर्यकुमार यादव कॅप्टन, त्यानंतर शुभमन गिल व्हाईस कॅप्टन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा हे सगळे बॅट्समन आहेत. त्यानंतर हार्दिक पांड्या ऑलराऊंडर, त्यानंतर शिवम दुबे एक बॅट्समन आहे, त्यानंतर अक्षर पटेल, त्यानंतर जितेश शर्माला विकेटकीपर म्हणून घेतलेला आहे. जसप्रीत बुमराह, हर्षदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव. चक्रवर्ती आणि यादव हे दोघंजणं तुम्हाला माहीत आहे स्पिनर आहेत. त्यानंतर संजू सॅमसनला सुद्धा विकेटकीपर म्हणून घेतलेला आहे आणि हर्षित राणा आणि रिंकू सिंग या दोघांनाही एशिया कप 2025च्या स्क्वॉडमध्ये घेतलेला आहे. तर अशा पद्धतीनं 15 जणांची टीम अनाऊन्स BCCIने केलेली आहे आणि भारताचा पहिला सामना सप्टेंबर 10ला इंडिया वर्सेस UAE होणार आहे. तर बरोबर सप्टेंबर 14ला इंडिया वर्सेस पाकिस्तान हा महत्त्वाचा सामना होणार आहे. अशाच पद्धतीनं जर तुम्हाला एशिया कपच्या शेड्यूलबद्दल किंवा एशिया कपबद्दल माहिती हवी असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.